झालमुड़ी झालमुड़ी पानीपुरी छोड़ो झालमुड़ी खा लो झालमुड़ी। मी कलकत्त्याहून आलो परवा आणि कलकत्त्याला झालमुड़ी नावाचा एक प्रकार स्ट्रीट फूडचा प्रकार आहे। म्हणजे आपली जशी भेळ असते की नाही त्या प्रकारेच ती करतात, पण भेळेपेक्षा मी त्याला म्हणेन की भेळ, कच्चा चिवडा, त्याच्यानंतर दडपे पोहे या सगळ्यांचं जे काय असेल ते मिश्रण म्हणजे झालमुड़ी करायची। सोपा प्रकार आहे, चला सुरुवात करू। इतके जिन्नस याच्यामध्ये असतात, अप्रतिम प्रकार आहे। याच्यामध्ये मला कॉम्बिनेशन कसं वाटतं, आपला गोपाळ काला, त्याच्यानंतर दडपे पोहे, कच्चा चिवडा, भेळ असा सगळा एकूण गोषवारा काढला तर झालमुड़ी असं मी म्हणेन। सगळ्यात पहिले ह्याचा जो मसाला असतो, भाज्या मसाला म्हणतात त्याला, किंवा भाजीचा मसाला काय जे भाज्या मसाला, त्यासाठी 3-4 आयटम लागतात। सगळ्यात पहिले या चमच्याने मी 4 चमचे जिरं घेतलं, याच चमच्याने 2 चमचे धने, 2 चमचे बडीशेप, 1 चमचा कलौंजी आणि 4 ते 5 हिरवी वेलची। याला आपण मंद आचेवर भाजून घेऊ। भाजता भाजता यामध्ये आपल्याला घालायचं काळं मीठ जे आपल्याकडे आहे। याने काय होतं की एक तर काळ्या मिठाचा स्वाद त्याला लागतो आणि इव्हनली मसाला भाजला जातो, कारण काळं मीठ गरम होतं। मीठ घालून भाजल्याने मसाले जास्त व्यवस्थित भाजले जातात। याचं एक उदाहरण तुम्हाला देतो की तुम्ही बघत असाल की रस्त्यावर मुंगफल्ली किंवा दाणे भाजत एखादी गाडी जात असते, त्याच्या कढईमध्ये स्वच्छ धुतलेली रेती असते। ही रेती कशासाठी असते की त्यांनी ते सगळे इव्हनली भाजले जातात। बस तसंच यामध्ये चुरमुरे। आता हे चुरमुरे मात्र तुम्हाला एकदम क्रिस्पी असायला हवे असे, आणि हे जर नसतील तर तुम्हाला एक टिप सांगतो। एक टिप तुम्हाला देतो की झालमुड़ी जेव्हा आपण बनवतो एक तर फ्रेश बनवायची आणि लगेच सर्वायची। दुसरी गोष्ट, मुरमुरे त्यातले क्रिस्पी असायला हवे, तर एक तर त्याला ऊन दाखवा किंवा एक अर्धा मिनटं मायक्रोवेव्ह करा, मुरमुरे छान क्रिस्पी होतील, किंवा सरळ कढईवर भाजून थंड करा। चनाचोर, काळे चणे, पांढरे वाटाणे, फरसाण, हिरवे वाटाणे तळलेले, त्यानंतर हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो बारीक चिरलेला, खारे दाणे, आणि हा चमचाभर झालमुड़ीचा स्पेशल मसाला जो आपण बनवून घेतला। अजून एक गोष्ट, खोबऱ्याचे तुकडे। एक महत्त्वाची गोष्ट ती अशी की हे लोणचं, आंब्याचं लोणचं आपण घालतोय। आता लोणचं घालताना तुम्हाला एक लक्षात आलं की आपण जेव्हा गोपाळ काला बनवतो तेव्हा सुद्धा लोणच्याचा खार टाकतो लिंबाच्या, पण हे आंब्याचं लोणचं आणि हे वरचं तेल। याशिवाय अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे, ते म्हणजे सरसोचं तेल। एक अजून महत्त्वाची टीप, लिंबू पिताना, लिंबू पिळणी जर नसेल तुमच्याकडे तर छान पांढरं शुभ्र कापड घ्यायचं, त्यामध्ये लिंबाचा एक टीपोड घालायची अर्धी आणि पिळायचं, बिया आतमध्ये रस बाहेर। आणि बटाट्याचे तुकडे छोटे घ्यायचे, तुम्हाला हातात जमलं तर ठीक आहे, नाही तर सरळ तुम्ही चॉपिंग बोर्डवर कापा। आणि लाल मिरची पावडर चवीनुसार। सध्या मीठ घालत नाही कारण मसाल्यात मीठ आहे, सगळ्या फरसाणमध्ये मीठ आहे। झालमुड़ी झालमुड़ी मजा येते की नाही? चला सर्विंगची तयारी करू। कोथिंबीर आणि भुजिया शेव, क्या बात है।
सो झालमुडी तयार आहे. भेळेला कधी पर्याय म्हणून झालमुडी, कच्च्या चिवड्याला पर्याय झालमुडी. हां, कराल ना? केल्यानंतर ही कशी लागली, कशी वाटली हे नक्की मला सांगा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्लीज कॉमेंट करा. वाईट, चांगल्या सगळ्या चालतील कॉमेंट्स. सगळं वेलकम आहे. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा असं मी म्हणणार नाही, कारण सुज्ञास सांगणे न लगे. नमस्कार.